रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। किल्ला कोर्टानं हा निर्णय घेतलाय। न्यायालयाबाहेर रणजित कासलेची घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळाली। इन्कलाब जिंदाबाद सरकारविरोधात त्यांनी घोषणा दिल्या। रणजित कासले याला आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, मात्र त्यांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी सुद्धा केली आहे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। महाराज महाराज सरकार हाय चप्पल, महाराज सरकार हाय चप्पल, महाराज सरकार हाय माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल। इन्कलाब जिंदाबाद, महाराज सरकार हाय स्वराज्य शक्ति सेना जय हो, स्वराज्य शक्ति सेना जय हो, सही हो ना। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम ओमळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, या ठिकाणी रणजित कासले याला आज न्यायालयामध्ये जी आहे हजेरी त्याची केली होती, पेशी केली होती आणि त्यामध्ये त्याला 13 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। पण मात्र ज्यावेळेस कोर्टातून त्याला बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी जी आहे ती करताना दिसून आला होता। त्यांनी इन्कलाब जिंदाबाद अशा देखील घोषणा दिलेल्या आहेत आणि सोबतच सरकारला देखील त्यांनी सरकारच्या विरोधात देखील त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकार हाय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या रणजित कासलेने दिलेल्या आहेत। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल। तर रणजित कासले याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, मात्र ज्यावेळेस त्याला न्यायालयाबाहेर आणलं गेलं त्यावेळेस त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। राज्य सरकारचा निषेध सुद्धा केलेला आहे। रणजित कासले याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये तो सध्या अटक आहे। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावली आहे।